राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये। आपल्या छातीमध्ये घट्ट असा कप साचलेला असतो, तो कप नेमका बाहेर कसा पडल त्यासाठीच मी तुम्हाला आयुर्वेदिक काढा बनवून दाखवणार आहे। तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, आपल्याला अडुळशाचे पानं घ्यायचे आहे। ह्या काढ्यामध्ये भरपूर अशा वस्तू असणार आहे। हा आहे अडुळसा आणि ह्या अडुळशाचे आपल्याला 5 पानं घ्यायचे आहेत। 3 4 आणि 5। हे 5 अडुळशाचे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचे 7 ते 8 पानं टाकायचे आहेत आणि तुळशीचे पानं सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अडुळशाचे पानं आणि तुळशीचे पानं स्वच्छ असे धुवून घेऊ। काढा बनवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे। हे अडुळशाचे 5 पानं आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। हातानेच कट करा। हे तुळशीचे पानं आहेत ना, याला फक्त 1 काप करायचा आहे आणि हे आपल्या काढ्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आपण घेतला अद्रकचा तुकडा, आपल्याला एवढा अद्रक घ्यायचं नाही, याच्या फक्त निम्मसं घ्यायचं आहे। हे बघा, हे अद्रकचे 2 तुकडे करून घेतले। आपण ह्या पाण्यामध्ये अद्रक टाकून देऊ। आपण 2 लवंगा घेतल्या आणि हे 2 काळे मिरी आहेत। 2 लवंगा आणि 2 काळी मिरी खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ आणि फक्त 2 ठिकाणी कूस करायचा आहे याचा। हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये कफ सर्दी खोकला होत असतो ना, कफ सर्दी खोकल्यावर हा काढा रामबाण आहे। तुम्ही कुठलंही औषध घ्या आणि जर तुमचा खोकला दूर होत नसेल ना, तर तुम्ही फक्त हा काढा बनवून प्या। तुमच्या खोकल्यासाठी 3च दिवसामध्ये फरक पडणार आहे। पहिल्याच दिवशी 50% फरक पडेल, दुसऱ्या दिवशी बराचसा असा फरक पडेल, पण तिसऱ्या दिवशी तुमचा खोकला दूर होणारच आहे, फक्त आणि फक्त ह्या काढ्यामुळं। तर चला मंडळी, मी चूल पेटवून घेतो। चुलीला छान असा जाळ लागलाय, पातेलं ठेवून घेतलंय। आपला काढा उकळत आहे। काढा उकळेपर्यंत मी तुम्हाला 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो। पूर्वीपासूनच अडुळशाचं झाड आपल्या शरीरासाठी वरदान असं ठरलेलं आहे। अडुळशाचा रस, अडुळशाची पानं आपल्या शरीरासाठी अमृतच मानावं। भरपूर पुरुषांच्या नाकातून तोंडातून रक्त येत असतं आणि हे रक्त उन्हाळ्यामध्ये जास्त येत असतं। तर तुम्ही काय करा, अडुळशाच्या पानाच्या रसासोबत थोडीशी खडी साखर घ्या आणि त्याचं सेवन एकत्र करा, म्हणजे तुमच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येणं थांबून जाईल। हा उपाय तुम्हाला 5च दिवस करायचा आहे। आपल्या जर हिरड्यामधून रक्त येत असेल, आता भरपूर जणांच्या तोंडाचा वास येत असतो, तुमच्या हिरड्यामधून जर रक्तस्राव होत असेल ना, अडुळशाच्या पानाचा रस घ्यायचा आणि त्याच पानाच्या रसाने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत। दिवसातून तुम्ही जर 3दा जर गुळण्या केल्या ना, तुम्हाला एका दिवसातच फरक पडणार आहे। अडुळशाच्या पानाचा काढा किंवा अडुळशाच्या पानाचा रस आपल्या शरीरातला ताप कमी करतो, जुनाट ताप कमी करतो। अडुळशाच्या रसामध्ये अँटीपायरेटिक घटक आहे। मग तुम्हाला मलेरियासारखा ताप असू द्या, तुम्हाला जर जुनाट ताप असेल ना, तर तुम्ही ह्या काढ्याचं सेवन नक्कीच करा। अडुळशाचा काढा श्वास घेणं सोपं करतो। अडुळशामध्ये असणारे व्हॅसिसिन घटक आपल्या फुफ्फुसाच्या नळ्या रुंद करतात। फुफ्फुसाच्या जर शिरा रुंद झाल्या ना, जर कुणाला दमा असेल, कुणाला दम्याचा त्रास असेल, त्या दम्याच्या त्रासावर हा काढा अतिशय उपयुक्त मानला जातो। ह्याच काढ्यामुळं जे दम्याचे रुग्ण असतात ना, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत नाही, फक्त आणि फक्त ह्या काढ्यामुळं। हा काढा आपला कफ पातळ करतो। छातीत जमा असलेला जुनाट आणि घट्ट कफ बाहेर काढण्याची ताकद ह्या अडुळशाच्या पानाच्या काढ्यामध्ये आहे। अडुळशाच्या पानामध्ये अँटी इन्फ्लेटरी घटक असतात। अडुळशाच्या पानामुळं आपल्या शरीरावरील जखमा लवकरात लवकर भरतात आणि त्या जखमा का भरतात? कारण की ह्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात। अडुळशाच्या पानाचा चोथा जर आपण आपल्या जखमेवर लावला ना, जखम भरून निघणार आहे आणि अल्सरचा धोका टळणारच आहे। अडुळशाचा रस आपल्या शरीरावरील खाज, गळू, पुरळ हे देखील दूर करतो। मंडळी, ह्या काढ्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढणारच आहे। तर मंडळी, ह्या काढ्याचं नित्यनेमाने सेवन तुम्ही नक्की करत जा। छान असा आपला काढा तयार झाला। आता काढा उतरून घेऊ। काढा तयार झाला, काढून घेऊ एका ग्लासामध्ये। आपला काढा खूप असा गरम आहे, थोडासा काढा थंड करू। मंडळी, हाच काढा आपल्याला कोमट कोमट प्यायचा आहे, जास्त गरम नाही, जास्त थंड पण नाही। तर हा काढा थोडासा कोमट होऊन देऊ। तर मी माझ्यासाठीच फक्त काढा पितो। हा काढा मी माझ्या वडिलांसाठी घेऊन जाणार आहे। आपल्याला काढा कोमट कोमटच प्यायचा आहे आणि हा काढा आपल्याला सकाळी सकाळी अनुशापोटी प्यायचा आहे। ह्या काढ्याचं सेवन आपल्याला 15 दिवस हे करायचं आहे। मग तुम्ही लगातार 15 दिवस घ्या किंवा तुम्ही दिसाड हा काढा 15 दिवस पिऊ शकता।
तर या काढा पिण्यासाठी मी तुम्हाला काढ्याची चव सांगतो. वा वा मंडळी, कुणी पण ह्या काढ्याला इतकं काय आवडीने पिईल ना. मंडळी, आपल्याला पाणी आणि असे आयुर्वेदिक काढे घोट घोट करून प्यायचे असतात, एकखटी प्यायचे नसतात. जसा तुम्ही चहा पिताना तसाच हा काढा आपल्याला प्यावा लागतो. हा काढा आहे ना, मी तर किती पिऊ शकतो, अर्धा ग्लास, एक ग्लास. पण ह्या काढ्याचं पथ्य आहे. हा काढा आपल्याला फक्त आणि फक्त मोजून एकच कप प्यायचा आहे. वृद्ध माणसं असतील घरामध्ये, वयस्कर माणसं असतील ना, त्यांना फक्त हा काढा एकच कप द्या. आणि तुम्ही जरी जवान असाल ना, तुमचं वय 30 असेल, 25 असेल, तरी देखील तुम्ही हा काढा फक्त एकच कप घ्या. त्याच्यामुळं मी हा काढा एकच कप पिलेलो आहे. हा काढा पिण्यासाठी खूप छान लागलेला आहे. आणि ह्या काढ्याचं सेवन तुम्हाला 15 दिवस करायचं आहे. लगातार 15 दिवस करा किंवा दिसाड 15 दिवस करा, तर ह्या काढ्याने तुम्हाला भरपूर असा खूप लाख मोलाचा फरक पडणारच आहे. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मंडळी, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.